नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 जुलै 2026 आणि 7:14 झालेत आणि बघा पश्चिम दिशेला तांबडा आभाळ झालेला आहे. असंच काय होणार आहे, 26 तारखेला 27 तारखेला असंच तांबडा आभाळ होणार आहे. जर ज्या ज्या ठिकाणी तांबडा आभाळ होईल परत एकदा राज्यामध्ये जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो की एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे आणि ते चक्रीवादळ काय होणार आहे, सरळ म्हणजे चंद्रपूर इकडून नागपूरकडे जाणार, नागपूरकडून इकडं यवतमाळ, अमरावती, अकोला असं करत करत मध्य प्रदेश, त्याच्यानंतर जळगाव, इकडं नंदुरबार, धुळे आणि त्याच्यानंतर गुजरातकडे जाणार आहे, तिकडं सुरतकडे जाईल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे. ते चक्रीवादळ जात असण्यामुळं काय होणार, मग परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, इकडं बीड, संभाजीनगर ह्या परिसरामध्ये काय होणार, रिमझिम पाऊस.